कॉफी शॉपमध्ये बसलेली श्रेया कॅपुचिनोची वाट पाहत होती. तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनवर नाव पाहताच तिचा संताप उफाळून आला. अर्जुन. तिने फोन उचलला, पण दुसऱ्या बाजूने पुरुषी आवाजाऐवजी एका बाईचा ओरडा कानात घुसला. का माझ्या बॉयफ्रेंडला फोन करतेस? तू त्याची वेडी स्टॉकर आहेस का? श्रेया चकित झाली. स्क्रीनवर स्पष्टपणे अर्जुनचा नंबर चमकत होता. तिने स्वतःला सावरत विचारलं, प्लीज सांगाल कोण बोलताय? उत्तर आलं, त्याची गर्लफ्रेंड. मी त्याचा कॉल हिस्ट्री पाहिला, तुझ्या व्हॉइसमेल्सही दिसल्या. आता माझ्या माणसाला फोन करणं बंद कर. श्रेयाच्या रक्तात उकळी फुटली. प्रियाला प्रेग्नेंट करूनही अजून नवीन प्रेयसी? हा माणूस किती नीच असू शकतो? तिच्या मनात घाणेरडे शब्द उसळले. ती शांत आवाजात म्हणाली, गर्लफ्रेंड नंबर 2 की 3? लाज तुझी आणि तुझ्या माणसाची. कारण मी अजूनही त्याची पत्नी आहे. त्यामुळे फक ऑफ. आणि तिने कॉल कट केला. फोन पुन्हा वाजला, पण यावेळी स्क्रीनवर लिलीचं नाव होतं. खूप दिवसांपासून तिच्याशी बोलणं झालं नव्हतं. फोन उचलताच लिली रागाने म्हणाली, आय हेट यू. श्रेयाला अपराधी वाटलं. लिली पुढे म्हणाली, किती वेळा कॉल केला? तू गायब झालीस. मला वाटलं ताणातून कुठं तरी उडी मारली असशील. श्रेयाने तिच्या हाल अपेक्षाची कथा सांगितली. घर गमावलं, कर्जामुळे बेदखल व्हावं लागलं, आता एका छोट्याशा बेडस्पेस अपार्टमेंटमध्ये राहत आहे. लिली खिन्न होऊन म्हणाली, हे सगळं आधी सांगितलं असतंस तर माझ्या घरी राहिली असतीस. तू कधीच ओझं नाहीस. श्रेयाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने नकार दिला. तिला भिकारी पण नको होतं. शेवटी लिली मवाळ झाली. ठीक आहे, आता मला एक कप कॉफी ट्रीट देणं बाकी आहे. श्रेयाला हायसं वाटलं. लिली लगेच म्हणाली, मी हॉटेलमधून बाहेर पडते. काल मध्यरात्रीपर्यंत काम केलं, पण आता मोकळे आहे. भेटूया. तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. श्रेयाने आनंदाने कॉफी शॉपचा पत्ता दिला. कॅपुचिनो आला. तिने 2 तुकडे तिरामिसू आणि 1 कॅफे लेटचा ऑर्डर दिला. लिली 5 मिनिटात येईल, ती मनाशी म्हणाली. खरंच काही मिनिटातच दार उघडलं आणि लिली आत आली. लिलीने हात हलवून तिचं लक्ष वेधलं. लिली टेबलवर बसताच गंभीरपणे म्हणाली, श्रेया, 2 लोक हॉटेलमध्ये आले होते. ते तुला शोधत होते. श्रेया दचकली. खरंच? मग तेच लोक काय माझ्या घरासमोरही दिसले होते? लिलीने मान हलवली. ते तुझा पत्ता आणि नंबर विचारत होते, पण कुणालाही माहिती नव्हतं. मी ब्रेकवर होते, त्यामुळे त्यांना भेटू शकले नाही. परत आले तेव्हा ते गेले होते. श्रेयाचा श्वास रोखला गेला. ते दिसायला कसे होते? लिली म्हणाली, मी नाही पाहिलं, पण कॅशियर म्हणाली ते लॅम्बोर्गिनी चालवत होते. खूप श्रीमंत वाटत होते. श्रेयाचं मन धडधडू लागलं. होय, नक्की तेच दाम्पत्य. पण प्रश्न अजून अनुत्तरित आहे. ते माझा शोध का घेत आहेत? श्रेयाच्या डोक्यात अचानक एक काळी भीती डोकावली. काय, वडिलांनी त्यांच्याकडून प्रचंड कर्ज घेतलं होतं आणि आता ते पैसे माझ्याकडून मागायला आले आहेत का? इतकं मोठं कर्ज जे आयुष्यभर जरी फेडलं तरी पूर्ण होणार नाही. तिचे हात थंड असूनही घामजले. आधीच ती बेरोजगार आणि बेघर होती. आता हे तिसरं संकट तिच्या डोक्यावर कोसळणार होतं का? लिलीने तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं, श्रेया, तुला काय झालं? चेहरा पांढरा पडला आहे. श्रेयाने बनावट हसू देत उत्तर दिलं, मी ठीक आहे. थोडं थंडीमुळे असं दिसतंय. लिलीने तिला कॉफी प्यायला सांगितलं. गरम घोट घशाखाली उतरताच श्रेया थोडी सावरली. तिने काळजीपूर्वक विचारलं, त्या दाम्पत्याने कर्जाविषयी काही बोललं का? लिली म्हणाली, नाही. आणि खरं सांगायचं तर इतके श्रीमंत लोक कधी वैयक्तिकरित्या पैसे वसूल करायला येत नाहीत. वकील पाठवतात. श्रेयाने सुटकेचा निश्वास टाकला. पण मग प्रश्न अजूनच गुंतागुंतीचा झाला. मग ते मला वैयक्तिकरित्या का शोधत आहेत? क्षणभर शांतता झाली. लिली स्वप्नाळू सुरात म्हणाली, कल्पना कर, जर असे श्रीमंत आईबाबा असते तर तुला कधी काम करावं लागलं नसतं. राजकुमारीसारखी जगली असतीस. श्रेया हसून म्हणाली, पण तुझं काय? तू स्वतः श्रीमंत आहेस. फक्त पळून आलास जेणेकरून तुझं कुटुंब तुला शोधणार नाही. लिलीचा चेहरा उतरला. ते सांगायचं नव्हतं. माझे आईवडील मला एका स्त्रीलपट माणसाशी लग्न करायला भाग पाडत होते. अर्जुनसारख्या नवऱ्याशी आयुष्य घालवायचं त्यापेक्षा आयुष्यभर अविवाहित राहणं बरं. श्रेयाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. ती म्हणाली, हो, पण घर सोडून पळून जाणं काही उपाय नाही. तुझे आईवडील तुझी काळजी करत असतील. लिली ठामपणे उतरली. मी परत जाईन, पण फक्त ते लग्न रद्द झाल्यावर. मी त्यांना पत्र पाठवले. दोघींनी पुन्हा शांतपणे कॉफी आणि केक खाल्ले.
श्रेयाच्या मनात तिची दुसरी मैत्रीण सुषमाची आठवण आली. तिला अजून घराबाहेर फेकलं गेल्याचं सांगितलं नव्हतं. कळल्यावर ती नक्की माझ्याकडे धावून येईल, श्रेया मनाशी म्हणाली. तेवढ्यात लिली पुन्हा गंभीर झाली. त्या दाम्पत्याबद्दल अजून एक गोष्ट ऐकली. त्या बाईचं नाव म्हणत विक्रांत आहे. ताज हॉटेलची मालकीण. ती पूर्वी प्रसिद्ध सुपर मॉडेल होती. श्रेया थक्क झाली. ताज ते हॉटेल तर माझं स्वप्न होतं, पण ती मला का शोधत आहे, लिनीने पुढे सांगितलं. आणि तिचा नवरा विक्रांत खन्ना, सनशाईन कंपनीचा CEO. होय, तोच जगातील सर्वात मोठा कार ब्रँड. श्रेयाच्या ओठातून एकच उद्गार फुटला. वा, पण माझ्याशी त्यांचा काय संबंध? लिलीने मोबाईल पुढे केला. मी इंटरनेटवर त्यांचा फोटो पाहिला. हा त्यांच्या मुलीच्या पुण्यतिथीचा फोटो आहे. ती मुलगी आगीत मृत्यू पावली होती. श्रेयाच्या हातात थरथर होती. स्क्रीनवर फोटो पाहताच तिचा विश्वास रोखला गेला. एक मोठा धक्का तिच्या छातीत बसला. तोच चेहरा, तेच दाम्पत्य, तेच लोक आईच्या जुन्या फोटो अल्बममध्ये दिसले होते.